मुंबई महापालिका आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या जागी अश्विनी भिडे यांना संधी मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. भूषण गगराणी 31 मार्चला आयुक्तपदावरून नियुक्त होत आहेत. त्यांच्यानंतर अश्विनी भिडे यांना आयुक्तपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत एक वेगळं चित्र दिसलेलं आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांच्या कार्यालयामध्ये आल्याचं दिसलं. एकीकडे ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. दुसरीकडे ठाकरेंच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी भाजप कार्यालयाला भेट देऊन भाजपनं पक्ष कार्यालयाची आखणी कशी केली याची पाहणी केली. अखेर राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडनं स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करू नये यासाठी भाजपकडनं प्रयत्न सुरू होते. आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. राजीव गांधी यांच्याप्रमाणे अजितदादांची हत्या झाली का? विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता का? अशी गंभीर सवाल विचारत मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलत असताना फडणवीसांनी दादांसोबतच्या भेटीची शेवटची आठवण सांगितली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा कंठ दाटून आला होता. अपघाताच्या आदल्या दिवशी दादा आणि आपली अँटी चेंबरमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करूनही आश्वासन पूर्ण होत नसल्यानं कर्मचारी आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. पिंपरी चिंचवडमधील स्थानिक प्रशासनाच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर कठोर कारवाईचे आदेश देणार असल्याचं जाहीर केलं. हिंगोलीच्या वसमत शहरासह परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा आंबा, केळी, संत्रा, गहू, भाजीपाला यासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात पोहरेगाव तांडा परिसरात सध्या जोरदार गारांचा पाऊस पडतोय. अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या या गारपिटीमुळे शेतशिवारात गारांचा सडा पडला असून अक्षरशः सर्वत्र पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये धावपळ झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत वातावरणात बदल जाणवला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य आणि फोंडा घाट परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही नागरिकांनी पावसाचा अनुभव घेतला. नागपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे धान्याचं पोतं भिजल्यानं मोठं नुकसान झालं. या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या धान्याचं पोतं उघड्यावर होतं. त्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये पोत्यातलं धान्य भिजलं. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला. पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला. अवकाळीमुळे गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं. कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळधूर, कोपरी यासह अनेक गावांना मोठा फटका बसला. सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे शेकडो पर्यटक अडकून पडले. सगळे रस्ते बंद आहेत. केवळ बर्फ दिसतोय. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. राज्यातील 10,000 शाळांच्या बाह्य मूल्यांकनात मुंबईतील 46 शाळा या गुणवत्तावान ठरल्यात. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी ही माहिती दिली. राज्यातील 429 शाळांना अ श्रेणी मिळाली असून त्यात मुंबईच्या 46 शाळांचा समावेश आहे. डॉक्टर कमलताई गवई यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातनं राज्यशास्त्र या विषयात संशोधनात्मक डी.लिट ही सर्वोच्च पदवी मिळवली आहे. कमलताई गवई यांना या सर्वोच्च पदवीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी भूषण गवई यांनीही आईचं अभिनंदन केलं. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरवर्षी एप्रिल महिन्यात पार पडतात. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका पाहायला मिळतो. त्यामुळे एप्रिलमध्ये आणखी उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकानं 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत 104 कोटींवर उत्पन्न मिळवत झोनमध्ये 9वा क्रमांक पटकावला. 2025-26 या आर्थिक वर्षातही अशीच कामगिरी राहिली आहे. मात्र इतकं उत्पन्न देऊनही संभाजीनगरला नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागली. हिंगोलीच्या वरुड समदमधील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली. या शेतकऱ्यांना 4 एकर शेतीमध्ये अवघ्या काही मिनिटात फवारणी पूर्ण केली आहे. शेतात फवारणीसाठी मजूर मिळत नसल्यानं या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे नांदगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. सध्या कांद्याला 700 ते 1050 रुपये इतका प्रति क्विंटल सरासरी भाव मिळतो. त्यामुळे कांद्याला हमी भाव देण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवडमधील नाल्यात काही खासगी कंपन्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडलं. त्यामुळे त्या ठिकाणी तयार झालेल्या उग्र वायू आरोग्यासाठी धोकादायक झाले. तर काही जणांना मळमळ, उलट्या अशा अनेक आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणामुळे खासगी बांधकामांना किमान एका आठवड्यासाठी स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरेंनी महापालिका आयुक्तांकडे केली. प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून यावर तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. संभाजीनगरमधील जायकवाडीतील मुख्य पंपगृहातील तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. तरी देखील नियोजित वेळापत्रकात एका दिवसाचा बदल करण्यात आला. पुण्यातील कात्रज डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये आजपासून IVF सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातल्या जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. या सेंटरचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये शेकडो मासे मृत्युमुखी पडले. त्यामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरली. शहरातल्या नाल्याचं सांडपाणी आणि नदीकाठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वाघाळी परिसरात बिबट्याचा वावर वाढला. या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी नागरिक करतायत. पंढरपूर तालुक्यातील पिराची करोली इथल्या भीमा नदीच्या पात्रात 20 फूट मगरीचं दर्शन स्थानिक शेतकऱ्यांना झालं. यामुळे आता पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीमध्ये मगरीचा वावर दिसून येतोय. यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. माजलगाव सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या समोर 2 बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. लहान बहिणीनं प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यामुळे नागरिक धावून आले आणि त्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी पंढरपूर शहराजवळच्या भीमा नदीच्या पात्राजवळ अवैध वाळू उपशावर कारवाई केली. पोलिसांनी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संभाजीनगरात एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला एका दारुड्यानं शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणात पती पत्नीच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता. यावेळी पोलिसांनी त्याला थांबवल्यानं वाद झाला. नाशकात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार असलेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. हा संशयित धारदार शस्त्र घेऊन गाडगे महाराज धर्मशाळेच्या जवळ दहशत माजवत होता. संशयिताला सापळा रचून अटक केली आहे. बदलापुरात महिलांच्या अंडाशयांची तस्करी प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातल्या अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या 3 पथकांनी ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापुरात छापे टाकत रुग्णालयाची बीडमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी एका मंडपात बसवण्याची व्यवस्था करणाऱ्या केंद्र प्रमुखावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागेअभावी आणि अचानक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं कारण देत केंद्र प्रमुखानं शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली. मुंबईत फेरीवाल्यांवर गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई केली जाते. या कारवाईचा परिणाम भाजीपाला बाजारावर झाला. पदपथावर भाजी विक्री करणारे अनेक विक्रेते नवी मुंबईतल्या APMC मार्केटमधील घाऊक बाजारात भाजी घेण्यासाठी येताना दिसून येते.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा पुन्हा अपघात झालाय. ब्रेक फेल झाल्यामुळे गॅस टँकरचा अपघात झालेला आहे. चालकानं प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. सोलापुरात पत्नी नांदायला येत नाहीये, त्यामुळे एका पत्नीनं आत्महत्या केल्याची घटना. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नसल्यामुळे निराश झालेल्या पतीनं टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी त्यानं एक व्हिडिओ देखील बनवला. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भारताचे माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचं निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणातला चाणक्य हरपल्याची भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.